हं. ना तू इडली सांबार बनवणार आहे ना, मग मी तुला मदत करेन ना. हो. आई म्हणजे मी गुड गर्ल ना. हो. आई हं. मी छत्री घेऊन उभी. एवढं ऊन आहे आणि तू का छत्री घेऊन उभी आहे? आई जर पाऊस आला तर मी भिजेन ना. अच्छा. आणि आई मी एक गाणं म्हणू. हो. बिजली की रानी मैं हूँ आई, बिजली की रानी मैं हूँ आई, कहते हैं मुझको हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई, हवा हवाई. मी आलेली आहे माझ्या माहेरी आणि तिथे माझ्या भाऊजीने मस्त इडली सांबार बनवलं आणि आम्ही सगळ्यांनी ते खाऊन एन्जॉय केलं. त्यानंतर आत्ता वाजले आहेत 5:30 संध्याकाळचे. मला आणि माझ्या भाऊजीला जायचं आहे मंदिरात, महादेवांच्या मंदिरात, आणि त्यानंतर आम्हाला जायचं आहे स्वामींच्या आरतीला. सो आम्ही गाडीवरती महादेवांच्या मंदिरासाठी निघालो, महादेवांच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी. सनसेट आहे, अतिशय सुंदर आहे आणि थोडासा पाऊस पडलेला होता, त्यामुळे वातावरण अतिशय छान आहे. ही आहे प्रवरा नदी. प्रवरा नदीच्या काठी छोटंसं महादेवांचं मंदिर आहे. खूप प्रसन्न वाटतं तिथे गेल्यानंतर. नमः पार्वती पतये हर हर महादेव. त्यानंतर आम्ही गेलो स्वामींच्या केंद्रामध्ये. तिथे आरती सुरू झालेली होती, कारण आम्हाला थोडंसं लेट झालं. सो आम्ही पटकन जाऊन तिथे आरतीला बसलो आणि तिथे स्वामींची मूर्ती आहे, साईबाबांची मूर्ती आहे आणि खूप प्रसन्न वाटतं जेव्हा आरती अटेंड करतो आपण तेव्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज मी खूप वेगळी भाजी बनवणार आहे. तुम्ही गेस करू शकता का कोणती भाजी असेल ही? हे आहे शेवग्याचं झाड आणि शेवग्याचा पाला, आणि ही आहे पेरूचं झाड. येस, राईट गेस केलं. मी शेवग्याची पालाची भाजी आणि शेवग्याची जी पानं असतात कोवळी, ती पानं आणि पेरूच्या पानांची भाजी बनवणार आहे. सो ती कोवळी पानं जी आहेत ती मी तोडून आणली आणि त्याची छोटीशी फुलं असतात नाजूक, ती पण तोडून आणली आणि त्यामध्ये आता ॲड करणार आहे शेंगदाणे, मिरची, ते खोबरं, लसूण, आलं, ते सगळं भाजून घ्यायचं. आणि मी आता कढईत तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि त्यानंतर कांदा कट करून तो परतायला टाकणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर मी त्यामध्ये कांदा कट केला आणि जो मसाला होता तो मी बारीक करून टाकला. म्हणजे खोबरं, शेंगदाणे, मिरची, आलं, जिरे, थोडासा गूळ, लसूण आणि हे सर्व मी त्यामध्ये कट करून टाकलं. आणि भाजी थोडीशी चांगली शिजावी म्हणून मी ताटावरती पाणी टाकलं आणि तेच पाणी मी भाजीत टाकलं. भाजी खूप छान शिजते असं ताटावरती पाणी टाकून तेच पाणी भाजीत टाकलं तर. आणि तुम्हाला सांगते मी, एवढी सुंदर, एवढी टेस्टी भाजी झालेली. आणि ही भाजी हाडांसाठी खूप खूप चांगली असते. बघा, छानशा अशा वाफा निघतात त्यामधून. आणि भाजी आता शिजत आलेली आहे आणि आता भाजी शिजली आहे आणि छानशा वाफा निघत आहे. आणि यानंतर माझं ताट रेडी आहे. खीर बनवली होती, त्यानंतर शेपूची भाजी होती आणि शेवग्याच्या पालांची भाजी होती. व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय बाय. श्री गुरुदेव दत्त.